स्वामी समर्थ सर्वांना। आज आपण बनवतोय मस्त मऊ आणि खाताना अजिबात हातोडी वापरावी लागणार नाही असे बेसन रव्याचे लाडू। तर मी तुम्हाला एक लाडू फोडून दाखवते। तुम्ही बघू शकता खूप छान असं टेक्स्चर आलेले आहे त्याला आणि खूप जिभेवर ठेवले की मेल्ट होतात ते। तर आपण इथे आता 2 वाट्या रवा घेतलेला आहे आणि रवाचं टेक्स्चर बारीकच पाहिजे, नाहीतर तुम्ही खूप जाडसर असेल थोडं मिक्सरमधून पण फिरवून घेऊ शकता। तर मी इथे रवा माझा ऑलरेडी बारीक असल्यामुळे मी तो घेतलेला आहे आणि आता मी तो छान मंद आचेवर परतून घेणार आहे। त्यामध्ये आपण 1/4 कप इथं तूप घालणार आहोत। तूप तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता, पण हे प्रमाण बरोबर आहे एकदम। हे प्रमाण वाटीने घेऊ शकता, असं काही नाही की कपच पाहिजे। तर तुम्ही छान मंद आचेवर याला परतून घ्यायचं आहे। हे बघा तुम्ही बघू शकता थोडंसं लालसर टेक्स्चर आलेलं आहे याला। यालाच कंटिन्यू हलवत राहायचं असतं जेणेकरून खाली लागणार नाही। 2 मिनिटं इकडे तिकडे बघितलं की ते खालून जळून जातं। तर बघू शकता तुम्ही खूप छान असं झालेलं आहे आता हे। तर आपण आता हे काढून घेऊया आणि बेसन भाजण्यासाठी घेऊयात त्याच कढईमध्ये। तर 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे मी। याला पण छान परतून घ्यायचं आहे। याच्यामध्ये पटकन गाठी होतात, त्याच्यामुळे त्याच्या खूप लक्ष द्यावं लागतं। आणि याच्यामध्ये पण मी 1/4 कप तूप घातलेले आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे तुम्ही तूप कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। बघू शकता खाली लगेच डागायला लागतं थोडं इकडे तिकडे लक्ष गेलं की, आणि ह्या गाठी पण खूप होतात त्याच्या। त्याचं छान टेक्स्चर झालं ना तर मग भाजलेला रवा त्याच्यामध्ये आता घालून घ्यायचा आहे आणि 2च मिनटं गॅसवर ठेवायचं, किंवा गॅस बंद करून तुम्ही मिक्स केलं तरी चालेल। तेवढ्या गरमीने ते छान मिक्स होतं आणि याच्यामध्ये छान गाठी फोडून घ्यायच्यात त्याच्यामध्ये। तो बेसनाच्या गाठी राहतातच, किंवा तुम्ही चाळणीने चाळून घेऊ शकता एक छान टेक्स्चर येण्यासाठी त्याला, पण मी नाही घेतलं आहे, मला गरज नाही वाटली। आणि 7-8 आता बंद केल्याच्यानंतर वेलची पावडर घातली, 7-8 वेलचीची पावडर करून घेतली आणि ती घातलेली मी याच्यावरती। आणि आपण आता हे मिश्रण तयार झालेले, तर आपण हे आता बाजूला ठेवूयात आणि आता आपण चाचणीची तयारी करून घेऊया। तर चाचणीसाठी आपण आता जेवढा रवा वापरला होता 2 वाटी, तेवढीच आपण साखर वापरणार आहोत। 2 वाटी म्हणजेच 2 कपाने घ्या किंवा वाटीने घ्या। तर आता मी कपाने घेतलं होतं म्हणून हे 2 कप मी इथे साखर टाकून घेतलेली आहे आणि त्याला 1/4 कप पाणी ओतलेले, म्हणजे 3/4 कप मी त्याला पाणी घेतलेले, म्हणजे थोडंसं आपली साखर त्याच्यामध्ये वितळली पाहिजे आणि थोडंसं आपलं की अर्धा इंच वर आलं पाहिजे पाणी। तर अशा प्रकारे त्याचं टेक्स्चर आणि चांगली चाचणीपर्यंत पाणी तुम्ही लक्ष द्यायचं आहे चांगलं, कारण की आपण थोडं इकडे तिकडे गेलं तर खूप घट्ट झाली तर मग तो दगडासारखा लाडू होतो। तर हे बघू शकता तुम्ही 1 तारी आणि 2 तारीच्या मधला पाक करून घ्यायचा आहे। आणि आता गॅस मी बंद करते आहे आणि थोडंसं गरम पाकाची कन्सिस्टन्सी लक्षात येत नाही, थोडंसं कोमट होऊ द्यायचं, नंतर चेक करायचे। बघू शकता गोळी फार अशी बंद गोळी करून नाही घ्यायची, थोडंसं जमा झालं की मग आपण आपला पाक तयार झालेला आहे असं समजून आता त्या मिश्रणामध्ये आपल्याला पाक ओतून घ्यायचा आहे। आणि थोडा जरी पातळ झाला तरी खूप असं घाबरण्यासारखं काही नाही, 5-1 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं ते मिश्रण मिक्स करून, आणि मग थोडंसं घट्ट झालं की तुम्ही लाडू बांधू शकता। तर हे बघा मी मिक्स करते आहे आणि बघा चांगलं घट्टसर होते। तर माझंही थोडंसं पातळ मला वाटत होतं, तर मी 5 मिनटं बाजूला ठेवलं आणि आता असं झालेलं आहे माझं। आणि आपण आता त्याचे छान लाडू बांधूयात। गरमात गरमच लाडू बांधायचे, म्हणजे परत खूप प्रॉब्लेम होत नाही। ते बघू शकता मी एक लाडू तुम्हाला बांधून दाखवते। हे बघा बघू शकता, आणि ह्याच्यावर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे एखादे ड्रायफ्रूट्स लावायचे। तर माझ्याकडं मी बदाम लावलेला आहे होती, बदामाचा काप। तर तुम्ही बघू शकता खूप छान असे लाडू तयार झालेले आहेत। बघू शकता तुम्ही खूप छान असा लाडू तयार आहे। आणि प्लीज आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल।